नमस्कार मैत्रिणींनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डायरेक्ट कापडावरती 34 साइजचं प्रिन्सेस कट ब्लाउजचं कटिंग आहे ते अगदी स्टेप बाय स्टेप आणि सोप्या पद्धतीने सांगणार आहे. तर अगदी सोपी पद्धत आहे. नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. स्किप न करता व्हिडिओ बघायचा आहे. खूप सोपी पद्धत सांगितलेली आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे बघू शकता मी ब्लाउज पीस आहे तो अंथरून घेतलेला आहे. बंद बाजू माझ्याकडे ठेवलेली आहे. तर सर्वात अगोदर आपल्याला खालच्या साईडने कापड आहे ते सरळ करून घ्यायचं आहे. तर ते मी सरळ करून घेतला. तर त्याच्यावरती पूर्ण उंचीचं मार्किंग करायचं आहे. तर इथे सर्वात अगोदर आपण बॅक पार्टचं कटिंग करून घेऊया. तर बॅक पार्टमध्ये पूर्ण उंची अधिक 1 इंच टाकायचं आहे. तर 13 इंच उंची आहे. तर मी 14 इंचावरती बॅक पार्टचं मार्किंग करून घेतलं. तर इथे शोल्डरचं मार्किंग करायचं आहे आपल्याला 5 इंचावरती. गळा रुंदी ठेवलेली आहे 2 इंच आणि 3 इंच शोल्डर ठेवलेलं आहे. म्हणजे टोटल शोल्डर आपलं 5 इंचाचं झालेलं आहे. आणि मुंडा घेतलेला आहे इथे 5.5 इंचाचा. तर अगदी सोपी पद्धत आहे. ज्याला प्रिन्सेस कट ब्लाउज खूप अवघड वाटतो त्याला अगदी घर बसल्या सोप्या पद्धतीने इथे शिकायला मिळणार आहे. तर बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने मी मापे टाकत आहे. तर इथे बघा छातीचा चौथा भाग टाकलेला आहे मुंड्याच्या लाईन पासून 8.5 इंच प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन. आणि खालच्या साईडला काय केलेलं आहे, कमरेचा चौथा भाग 7 इंच येतो आणि त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करायचा आहे पाठीच्या टक्ससाठी आणि पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. तर आता 1.5 इंचाची शिलाई मार्जिनची रेषा आखून घेतली. कोपऱ्यातून 1.25 इंचावरती मुंड्याचा शेप द्यायचा बॅक पार्टला. तर शेप देताना मी फ्रेंच कर्व आपली स्केल असते त्याचा वापर करत आहे. बघू शकता तुम्ही डायरेक्ट सुद्धा देऊ शकता 1.25 इंचाच्या मार्किंग पासून या पद्धतीने. आणि हा शेप थोडासा 1.5 इंच इथे खाली आणायचा आहे. तर इथे पुढे स्टेप बाय स्टेप मी 3 तुम्हाला टिप्स सांगणार आहे महत्त्वाच्या बॅक पार्टमध्ये. तर इथे गळा आहे आपला 9.5 इंचाचा आणि खालच्या साईडला तुम्ही गळारुंदी वाढवून घेऊ शकता 2.5 इंचापर्यंत. आणि त्याच्यात या पद्धतीने गोलाकार शेप मी देऊन घेतला. बघू शकता खालच्या साईडने गळारुंदी वाढवू शकता. तर इथे बघा महत्त्वाची इथली टिप्स बघू शकता. जर तुमचं शोल्डर उतरत असेल तर गळ्याच्या साईडने 0.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे शोल्डर उतारावरती. आणि इकडे बघा पाठीचा टक्स टाकणार आपल्याला शोल्डरच्या मधोमध्ये एक मार्किंग करायचं आणि तिथे अर्धा इंचाचा हा टक्स द्यायचा असतो. आणि इथून शिलाई मार्जिनच्या इकडे 0.5 इंचावरती अशी क्रॉस लाईन आखून घ्यायची. तर ह्या 3 टिप्स लक्षात ठेवा. मुंड्याच्या इथली शोल्डरच्या इथला शोल्डर उतार 0.5 इंचाचा आणि खालचा जो आपण इथे क्रॉसमध्ये टक्सच्या इथे टाकलेला आहे तो घ्यायला विसरू नका. तर इथे बघू शकता बॅक पार्ट आपला टोटली इथे मार्किंग करून झालेला आहे. तर तो नंतर कट करूया. अगोदर मी तुम्हाला आता फ्रंट पार्टचं कटिंग शिकवते. तर इथे बघू शकता फ्रंट पार्टमध्ये आपल्याला 14 इंचाचाच फ्रंट पार्ट घ्यायचा आहे आणि त्याच्यात 1 इंच वाढवायचा आहे आपल्याला नंतर पूर्ण उंचीमध्ये. बघू शकता मी पूर्ण उंचीमध्ये 1 इंच वाढवलं. तर इथे बघू शकता 5 इंच मी इथे हुकायसाठी मार्किंग सोडलेलं आहे. आणि आता त्याच्या पुढे आपल्याला 2 इंचाचं गळा रुंदी आणि 3 इंचाचं शोल्डर घ्यायचं. म्हणजे फ्रंट पार्टला पण इथे आपण 5 इंचाचं शोल्डर घेतलेलं आहे. थोडासा डिफरन्स आलेला आहे कारण की आपण पुढच्या साईडला हुकायला मार्किंग केलेलं आहे 5 इंचाचं. तर इथे पण सेम 5.5 इंचाचाच आपल्याला मुंडा घ्यायचा आहे. आणि इथे चेस्ट लाईन आखून घेऊया आपण. आणि ते आर्म होलसाठी आपल्याला 1.25 इंचावरती मार्किंग करायचं पुढच्या मुंड्यासाठी. तर इथे बघू शकता छातीचा चौथा भाग येतो 8.5 इंच 34 छातीचा भाग येतो. त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलं. आणि आता आर्म होलचा शेप इथे आपण देऊन घेऊया. तर तो शेप देताना काय करायचं, या रेषेचा मध्य करायचा आणि 1.5 इंच आतून शेप द्यायचा फ्रंट पार्टला. म्हणजे अजिबात तुमच्या मुंड्यामध्ये पुढच्या साईडला क्रीज येत नाही, चुनी पडत नाही बिलकुल. तर हा शेप या पद्धतीने देऊन घ्यायचा. स्टेप बाय स्टेप पुढे नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे. तुम्हाला घर बसल्या अगदी सोप्या पद्धतीने सर्व काही शिकायला मिळणार आहे माझ्या चॅनलवरती. तर इथे पुढचा गळा आहे 6.5 इंचाचा. त्याचा बॉक्स मी आखून घेतला आणि गोलाकार शेप देऊन घेतलेला आहे. खूप रिक्वेस्ट होती मला 34 साईजसाठी प्रिन्सेस कट ब्लाउज कटिंग करून दाखवा. तर खास त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर इथे बघा खालच्या साईडला 7 इंचावरती कमरेचा चौथा भाग घेतला. 1 इंच टक्ससाठी 1 इंच आपलं शिलाई मार्जिन जातं फ्रंट पार्ट जोडण्यासाठी. आणि पुढे 2 इंचाचा आपला जो पफ क्रिएशन असतो त्याच्यासाठी मी मार्किंग केलं. ठीक आहे. तर इथे बघा आडवा टक्स किती द्यायचा असतो. तर इथे छाती जेवढी आहे 34 छाती आहे. तर त्या 34 मध्ये आपल्याला एक पॉईंट द्यायचा म्हणजे 3.4 इंच आपला हा आडवा टक्स येणार आहे.
आणि वरती थोडंसं त्याच्यात अर्धा इंच प्लस करायचं. तर अगोदर आपण उभा टक्स घेऊया. उभा टक्स आलेला आहे आपला. छातीचा चौथा भाग येतो 8.5 इंच, त्याच्यात 1 इंच प्लस केलं तर आलं 9.5 इंच आणि अर्धा इंच शिलाई मार्जिन जातं. असं टोटल 10 इंचावरती मी मार्किंग केलं, बघू शकता. आणि ते वरच्या साईडला 4 इंचावर मार्किंग करायचं. म्हणजे खाली आपण 3.4 इंच म्हणजे जवळजवळ 3.5 इंच घेतलेलं आहे, तर वरती 4 इंच मार्किंग घेतलं. ठीक आहे. आणि असं प्लसचं चिन्ह आपण करून घ्यायचं आहे उभा टक्स आणि आडवा टक्सचं, आणि ही रेषा आखून घ्यायची. तर इथे बघा आता पफ क्रिएशनसाठी आपण 1.5 ते 2 इंचापर्यंत मार्किंग करायचं आहे इथे, आणि वरती 2 इंचावरती सरळ एक मार्किंग करायचं, बघू शकता. आणि आता पफचा आकार कसा देत आहे बघू शकता. अगदी सोपी पद्धत आहे. तर इथून आपण जोडून घेऊया आपल्याला अगोदर व्यवस्थित शेप येण्यासाठी. तर बघू शकता मी कशा पद्धतीने जोडत आहे. अगदी त्या उभा टक्स दिलेला आहे तिथपर्यंत असं आपल्याला जोडून घ्यायचं आहे आणि मुंड्यातून हा शेप असा जाऊ द्यायचा आहे वरती. तर बघा पफचा शेप किती सुंदर आलेला आहे आपल्या प्रिन्सेस कट ब्लाउजचा. आणि हे थोडंसं आपण जे वाढवलेलं होतं 1 इंचापर्यंत ते मी खाली या पद्धतीने मार्किंग करून घेतलं. तर अगदी परफेक्ट आपला प्रिन्सेस कटचा शेप आलेला आहे, बघू शकता. तर इथे बघा आता आपल्याला काय करायचं आहे, आर्महोलच्या इथे आपलं 1.5 इंच वाढवून घ्यायचं आहे आणि खालच्या साईडला 1.5 इंच वाढवून घ्यायचं आहे. शिलाई मार्जिन आपलं नेहमी आहे ते. आणि ते आपलं प्रिन्सेस कट जोडण्यासाठी आर्महोलच्या साईडला मी वाढवून घेतलेलं आहे 1.5 इंच ते 1 इंच वाढवू शकता, आणि 1.5 इंच खालच्या साईडला वाढवलं. आणि या पद्धतीने आता वरती जे 1 इंचापर्यंत मार्किंग केलेलं होतं तिथपर्यंत हा शेप आपल्याला जोडून घ्यायचा आहे प्रिन्सेस कटचा आणि साईड पार्टचा, बघू शकता. तर अगदी परफेक्ट इथे मेजरमेंट झालेलं आहे. तुम्ही ड्राफ्टिंग बघू शकता किती सुंदर झालेलं आहे आपलं, अगदी परफेक्ट. आणि काही समजलं नसेल तर मला कमेंटमध्ये विचारा, किंवा व्हिडिओ तुम्ही पाठीमागे घेऊन सुद्धा परत एकदा बघू शकता. तर आता या मार्किंगवरती आपण कटिंग करून घेऊया. तर अगदी सोपी पद्धत आहे. डायरेक्ट तुम्ही कोणत्याही साईजचा प्रिन्सेस कट ब्लाउज आहे तो या पद्धतीने सेम करू शकता. अगदी डोळे झाकून तुम्हाला सहज जमणार आहे. अगदी नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी आहेत त्यांना सुद्धा. तर इथे बघा मी हा पुढचा गळा नंतर कट करते आपल्या मेन फॅब्रिकवरती कट केल्यानंतर. ठीक आहे. तर इथे मी कट करून घेतलं. तर बॅक पार्टचं कटिंग करूया. डायरेक्ट तुम्ही कापडावरती सुद्धा या पद्धतीने प्रिन्सेस कट ब्लाउज कटिंग करू शकता. इथलं कटिंग आपण नंतर करूया कपड्यावरती, मेन फॅब्रिकवरती कटिंग झाल्यानंतर. तर इथला हा टक्स आहे तो मी कट केला साईड पार्टचा, आणि त्याचा आपल्याला गळा रुंदीच्या इथे कट्स मारून घ्यायचे आहेत व्यवस्थित. तर आता आपण बाहीचं कटिंग करून घेऊया. तर बाही कटिंगची पण अगदी सोपी पद्धत आहे. तर इथे बघा मी राहिलेला कपडा आहे तो फोल्ड केलेला आहे. तर 4.5 इंचाची बाही आहे, बघू शकता या पद्धतीने. सॉरी 3.5 इंचाची बाही आहे, तर 1 इंच मी प्लस केलं आणि 4.5 इंचावरती मार्किंग केलं. इथे बघू शकता 4.5 इंचावरती बाहीचं मार्किंग केलेलं आहे. आणि इथे बघा आपल्याला कॅप हाईट 2 इंचावरती घ्यायची आहे. आणि ते आपला आर्महोल आहे तो 7.5 इंचाचा आहे, तर मी क्रॉसमध्ये 7.5 इंचावरती मार्किंग केलं आणि त्याची रेषा आखून घेतली. आणि इथे बघू शकता 1 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे बंद बाजूकडून, आणि तिथे सरळ तिरकी रेषा आखून घेतली आणि त्या तिरकी रेषेच्या मध्ये केलेलं आहे. त्याच्या खाली अर्धा इंचावरती मार्किंग करून या पद्धतीने पाठीमागच्या मुंड्याचा शेप दिला आणि नंतर पुढच्या मुंड्याचा शेप दिला. बाहीचे भरपूर व्हिडिओ टाकलेले आहेत. तुम्हाला याच्यामध्ये समजलं नसेल तर बाहीचे सेपरेट व्हिडिओ नक्की बघा. तर इथे बघा शिलाई मार्जिनची रेषा आखून घेतली दंडघेराचं मार्किंग करून. 5.5 इंच दंडघेर आहे. तर आता आपल्याला आर्महोल मोजून घेऊया आपण पाठीच्या साईडचा. तर ज्या पद्धतीने बाहीला शिलाई मार्जिन जोडतो त्या पद्धतीने मोजून घ्यायचं. तर जेवढं येत आहे तर इथे 10 इंच आलेलं आहे, तेवढं बघितलं कुठे येत आहे. तर एकदम परफेक्ट आलेलं आहे, बघू शकता. तर आता बाही आपण कट करून घेऊया. बाहीचे व्हिडिओ पण माझे भरपूर व्हायरल झालेले आहेत आणि एकदम सुंदर परफेक्ट फिनिशिंगमध्ये बाही बसते. आता ही बाही सरळ करून आपण पुढचा मुंडा कट करून घेऊया. तर इथे बघा बाहीचं पण परफेक्ट आपलं कटिंग झालेलं आहे. ते मध्यावरती कट्स मारून घ्यायचं आहे. बाहीचा शेप बघू शकता तुम्ही एकदम परफेक्ट आलेला आहे. पुढच्या साईडला पण नॉच मारून घ्यायचा, म्हणजे आपल्याला
बाही कटिंग करताना, स्टिचिंग करताना लक्षात येतं फ्रंट पार्ट कोणता, बॅक पार्ट कोणता. तर या पद्धतीने नेहमी मार्किंग करून घ्यायचं न विसरता. तर बाही आता चेक करून बघूया आपण. शोल्डरच्या इथे अर्धा इंच सोडायचं आणि या पद्धतीने बाही जोडून बघायची. जर एक्स्ट्रा होत असेल तर इक्वल आपल्याला बाही करून घ्यायची आहे. अगोदर मी बॅक पार्टला बघितलं आणि नंतर मग फ्रंट पार्टला मी बाही चेक करून घेते. फ्रंट पार्टचा मुंडा मोजून घेऊया आपण. वरून खाली मोजू शकता अर्धा इंचाचं शिलाई मार्जिनपर्यंत किंवा खालून वरती अर्धा इंचाच्या शिलाई मार्जिनपर्यंत या पद्धतीने मोजू शकता तुम्ही किती येत आहे ते. तर इथे बघू शकता फ्रंट पार्ट नेहमी एक्स्ट्रा येत असतो बॅक पार्टपेक्षा, कारण की हा खोलगट आकार असतो आपला. तर इथे 11 ते पावणे 11 येत आहे बघू शकता. पावणे 11 बरोबर आलेला आहे. तर आता हा पुढचा शेप पण आपण बघूया पावणे 11 इंचाचा कुठे येत आहे तो. तर इथे अर्धा इंचाचं मार्जिन पकडून आपण बघायचं, मार्किंग करायचं. पावणे 11 इथे आलेलं आहे आणि पहिले 10 इंच आलेलं होतं. ठीक आहे. तर ह्या दोन्हीचं अंतर अर्धा इंचाचं येत होतं. तर मग पाव इंच फक्त आपला फरक, म्हणजे इक्वल बरोबर पाव इंच मार्किंग आपली बाही परफेक्ट आलेली आहे. तर इथे बघा बाही पण चेक करून झालेली आहे, एकदम परफेक्ट आहे. तर हे सर्व पार्ट ठेवून आता आपण मेन फॅब्रिकवरती कटिंग करून घेऊया लगेचच. याचा मी तुम्हाला स्टिचिंगचा व्हिडिओ पण स्टेप बाय स्टेप बनवणार आहे. अगोदर मी तुमच्याशी कटिंग शेअर केलेलं आहे, म्हणजे तुमचे सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत. तर इथे हा ब्लाऊज पीस आहे, मेन ब्लाऊज पीस बघू शकता. तर बाही कटिंग आणि या पद्धतीने सर्वात अगोदर मी बॅक पार्ट त्याच्यावरती ठेवून घेतला, नंतर बाही ठेवली, नंतर साईड पार्ट ठेवलेला आहे आणि या पद्धतीने प्रिन्सेस कटोरी ठेवून घेतली. तर सर्व पार्ट आपले बरोबर व्यवस्थित बसलेले आहेत. तर हे मी कटिंग करून घेते. तर अगदी सोपी पद्धत आहे प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंगची आणि तुमच्या रिक्वेस्टवरती मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्हाला अजून कोणतं कटिंग हवं असेल तेही मला कमेंटमध्ये सांगा. नेक्स्ट व्हिडिओ त्याच्यावरती नक्की बनवणार मी तुमच्यासाठी. तर इथे बघा मेन फॅब्रिकवरती आपलं कटिंग झालेलं आहे आणि आता मी याच्यामध्ये गळपट्टीसाठी क्रॉस पट्ट्या पण इथे लगेचच काढून घेतलेल्या आहेत. म्हणजे आपल्याला सोपं जातं ब्लाऊज स्टिच करायला बसलं की पटापट आपला ब्लाऊज रेडी होतो. तर इथे मी गळपट्टी तसेच कमरपट्टी पण घेतलेल्या आहेत काढून. तर अगोदर गळपट्ट्या व्यवस्थित मी इथे 1.25 इंचाच्या काढून घेतलेल्या आहेत. आणि गोटचा व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल तर माझ्या चॅनलवरती नक्की जाऊन बघा. जर तुम्हाला गोट फिनिशिंगमध्ये जमत नसेल तर अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर इथे बघा कमरेच्या पट्ट्या मी काढून घेतलेल्या आहेत, कारण की प्रिन्सेस कट ब्लाऊजला पुढच्या भागाला पण कमरपट्टी लागते आणि पाठीच्या भागाला पण लागत असते. आणि हुकलूक पट्टी पण मी इथे काढलेली आहे. हुकलूक पट्टी 3 इंचाची काढायची, लूक पट्टी आणि हुक पट्टी काढायची आहे 1.25 इंचाची. तर हे सर्व मी काढून घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपला टोटली ब्लाऊज कटिंग करून झालेला आहे. तर याचं स्टेप बाय स्टेप मी स्टिचिंग तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकॉन आहे ते ऑलवर सेट करा. म्हणजे ज्यावेळेस मी स्टिचिंगचा व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच तुमच्या मोबाईलवरती येणार आहे. आणि आजचा हा छोटासा व्हिडिओ माझा आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि लाईक केल्यानंतर तुम्हाला हाईपचा ऑप्शन येणार आहे, तर ते हाईपचा बटनवरती प्रेस करून ते पॉईंट्स नक्की आम्हाला द्या, कारण की त्याच्यावरती आम्ही तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत असतो. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.